श्रीराम समर्थ. संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 26. आता अयोध्येला सगळं वऱ्हाड परत निघाले, पण तेव्हा वाटेत त्यांना काही अपशकून झाले. ते कसं की मोर पिसे गाळत होता, सर्प आणि मुंगूस भांडत होते, पक्षी करकर करत होते. हे सगळं म्हणजे युद्ध होणार अशी ही अपशकून होता हा युद्ध होण्याचा. पण श्रीराम शकून अपशकून दोन्ही देखे समसमान, नाही भय कंपायमान नित्य सावधान निर्भयत्वे. त्याला कसलं आलं आहे भय? तो सगळ्यांना पुरून उरणार आहे, त्याला कसलं आलं आहे भय? पण राजाला मात्र दुखदुख वाटत होती आणि त्यांनी वसिष्ठांना विचारलं, काय करावे आता आपण? तर वसिष्ठ म्हणाले दशरथाला, राजा, जी जी चिन्हे दिसती तेणे दुस्तर विघ्न प्राप्ती, परी आम्हा सवे चालती शांती, विघ्ने आम्हा प्रतिविमुख. या विघ्नांचे सूचक युद्ध होईल ठाकठोक, विजय होईल रघुकुळ टिळक, हे आवश्यक निज भावे. ते तुम्ही नीटपणे समजून घ्या की युद्ध जरी झालं तरी विजय हा रामाचाच होणार आहे. श्रीरामाच्या नामुक्ती विघ्ने चरणा शरण येती, तो श्रीराम असता सांगाती, विघ्नांची प्राप्ती निज विजय. आपल्याला विजय मिळणार जरी युद्ध झालं तरी, कारण आपल्याकडे राम आहे. तर ते परशुराम जसा यायला लागला त्याची आधी त्याची वावटळ सुटली आणि त्या वावटळीचे इतका वेग आणि वायू इतका वेगवान होता की दशरथाचं जे काही थोडंफार सैन्य होतं ते सगळं मूर्छित पडलं. आणि असा तो परशुराम खांद्यावर परशु घेऊन, हातात धनुष्यबाण घेऊन रामावर चालला. परशुरामाला बघून वसिष्ठांनी त्याचं पूजन केलं. दशरथाने त्याला लोटांगण घातलं आणि म्हणाला, तू क्षत्रियांचा कर्तन काळ, हे तुझ्या ब्रिदाचे शीळ, श्रीराम माझे केवळ बाळ, त्यावेळी प्रबळ क्रोध न करी. पण याकडे सुद्धा दुर्लक्ष करून जिथे राम होता तिथे हा युद्धासाठी पुढे उभा गेला. देखोनिया रघुनंदन, भार्गव सोडी दारुण बाण, श्रीरामे सांडिले तोडून, क्रोधे परिपूर्ण जामदग्न्य, परशुराम सोडी दिव्यास्त्रे, श्रीराम निवारी क्षणमात्रे, कोपे सोडिली निर्वाणस्त्रे, तीही रघुवीरे निवारिली. आता प्रत्येक शस्त्र जे सोडतोय ते सगळ्याचं निवारण करतोय श्रीराम. आता रेणुका दिदल्या भार्गवा हाती, 2 अमूल्य आत्मशक्ती, सकळ शस्त्रास्त्रांच्या अंती, त्या निर्वाणार्थी सोडाव्या. सगळ्यात शेवटी ज्या 2 हे होत्या आत्मशक्ती होत्या त्या पण परशुरामांनी श्रीरामावर सोडल्या. त्या काळी कराळी उभयशक्ती सोडिल्या श्रीराम जयार्थी, तीही ओवाळूनी रघुपती, श्रीराम वाहत्या प्रवेशिल्या. ते सुद्धा त्या शक्तीसुद्धा श्रीरामाला ओवाळून त्याच्या पायाशी चरणाची वंदन करून त्याच्या भात्यात जाऊन बसल्या. आता हे बघितल्यानंतर भार्गव म्हणे नचले आता, माझ्या शक्ती याव्या माझे हाता, त्या प्रवेशिला श्रीराम भात्या, सहाय्य रघुनाथा त्या झाल्या. पण ही सगळी शस्त्र जी सोडतोय आपण त्याचं निर्वाहन करतोय श्रीराम, पण त्याला बाण सोडता येत नाही आहे. तो बाण सोडत नाही आहे, तो शस्त्र चालवत नाही आहे. म्हणजे ह्याच्याकडे फक्त शस्त्रांचं निवारण माहिती आहे याला, पण शस्त्रांचं प्रेरण माहीत नाही आहे याला. असं म्हणल्यावर श्रीराम म्हणाले, ऐकोनी श्री परशुराम वचन, श्रीरामे केले वद नमन, ब्राह्मणापुढे उणेपण सर्वथा जाणा आम्हासी. भार्गवा, परशु तुझ्या हाती, मी अकंठ ओपी लासे तुझं प्रती, जे करणे असेल तुझे चित्ती, ते त्वा निश्चित करावे. गायी ब्राह्मण करावया घातू, स्वप्नी नुपजे मनोरथ. स्वप्नात सुद्धा आमच्या मनात येत नाही की गाईला आणि ब्राह्मणांना काही घात करावा. आणि त्याच्यावर उचली शस्त्र हातू, ऐसा शूर वंशात शूर नाही. आमच्या वंशात कोणीही असं केलेलं नाही आहे की गाईला आणि ब्राह्मणाला इजा झाली असं काही केलं आहे, असं अजिबात केलेलं नाही आहे. मग ते ऐकून मग परशुराम हसून म्हणला, तू शिवधनुष्य मोडलेस, तसं हे तुला विष्णू चाप करता येईल का? तुझा पेलता येईल का तुला? हे बघ बरं,
तर ते जर का तू उचललंस ना तर मग तू मला जिंकलंस असं होईल बरं का. श्रीराम म्हणे, हे भाषण सर्वथा जाण न करावे. तू आघात ब्राह्मण ब्रह्मचारी, पितृसेवेची परम थोरी, तुझी आज्ञा वंद्यशिरी, विष्णू चापकरी धरिता झाला. त्याची आज्ञा घेऊन त्या विष्णू चाप म्हणजे विष्णूचं धनुष्य घेतलं त्यांनी आणि सहजच घेतलं. शिवचापा परीस भारी, विष्णू चापाची पैथोरी, श्रीरामे धरोनी करी, क्षणा मांजरी सज्जिले. भार्गवाचे दृष्टीपुढा, श्रीरामे सज्जिला विष्णू मेढा. मेढा म्हणजे विष्णूचं धनुष्य. ठाण मांडोळी निधडा, बाण गाढा जोडलेला. आता त्याला बाण लावला आहे त्यांनी. आता हा बाण लावून आता हा मोडणार की काय धनुष्य म्हणून हा परशुराम लगेच तातडीने तिथे जातो म्हणतो की तू हे धनुष्य तरी मोडू नको. शिवचाप मोडले पण तू हे धनुष्य मोडू नको. पण ते तू जे धरलं आहेस हातात त्याच्यामुळे मला एक कळतं की तुझी चराचरी अतुल्य आहे पराक्रमाची थोरी. तुझे बळ अति अद्भुत, कळी काळ तुझे नित्यांकित, तू पाहता स्वभावशील, माझी निमाली खळबळ, तू केवळ परमात्मा. पण मी तुझा छळ करायला आलो, पण तू कसा निघालास, एकदम शांत स्वभावाचा निघालास आणि माझी खळबळ त्याच्यामुळे सगळी आता पूर्णपणे गेलेली आहे. पण श्रीराम म्हणतो, आता ह्या धनुष्याला लावलेल्या बाणाचं काय करू मी. आता श्रीराम म्हणे, अमोघ बाण धनुष्य करविला आरोपण, तो मागे काढता न ये जाण, कोठे प्रेरण करू स्वामी. श्रीरामाचा निज बाण जेथे पडे तेथे करी कंदन, येणे निवटावा माझा अभिमान, गमनागमन मग कैचे. मी तपस्वी, मी श्रेष्ठ, मी तपे जिंकिले लोक, नंतर मी रणांगणी दुर्धर, मी शत्रूला हाहाकार करून टाकतो, असा माझा जो अहंकार आहे त्या अहंकारावरच तू हे बाण सोडून टाक. कारण झुंजार म्हणजे शूर लोक बाह्य शत्रू संहारी, पण श्रीराम निवटी अंतर्वैरी, अहम ममता जीवे मारी, धनुर्धारी श्रीराम. अहंकारा ते छेदिता आणिक नाही रघुनाथा, येणे बाणे तू आता माझी अहम ममता छेदावी. मी कश्यपाशी पृथ्वी दिली दान, तेथे मी वसेन निराभिमान, लोकांतर अभिमान, त्याचे छेदन करी श्रीरामा. या परी श्रीरामचंद्र सोडोन या निजशर, सुखी केला परशुधर, स्वर्गादी गत्यंतर खुंटोनी. आता हा जो गर्व आहे, हा अहंकार जो आहे, हा क्रोध जो आहे, तो आपल्यात पण आहे. मग आपण कसं त्याच्यातून बाहेर पडायचं. पण आपण जर का श्रीरामाच्या चरणी प्रार्थना केली की हे श्रीरामा, माझा अहंकार क्रोध नाहीसा कर, तर तो आपली प्रार्थना ऐकतो, खरंच ऐकतो. पण अहंकार जाण्यासाठी पूर्ण शरणागती हवी आणि मी करता हे काढून टाकलं पाहिजे मनातून, तरच शरणागती येते आणि तरच आपलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे सर्व आपलं थांबेल. होता जमदग्नीचा कोप आणि आपुला अहंकार किंवा स्वाभिमान निज साटोप, तो श्रीरामी केला निक्षेप, झाला स्खरूप परशुराम. श्रीराम लागला रामचरणा. राम म्हणजे परशुराम, श्रीराम म्हणजे आपला राम. श्रीराम लागला रामचरणा, रामे श्रीरामा केली प्रदक्षिणा. परशुरामाने श्रीरामाला प्रदक्षिणा घातली. राम नामे गर्जुनी जाणा, गेला स्वस्थाना परशुराम. इथंच हा आपला अध्याय समाप्त होतो आहे. आता पुढची कथा पुढच्या अध्यायात बघूयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.